आता वाटत असेल तुम्हाला याची बातमी करून करा, कारण की मधात मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, ती व्हिडिओ पाहायचा आधी तुम्ही। आणि महत्वाचं म्हणजे मेन रोड अचलपूर परतवाड्याचा मेन रोड, त्यानंतर जयस्तंभ चौक, त्यानंतर मिल कॉलनीचा एरिया, त्यानंतर गुजरी बाजारचा एरिया, एवढ्या प्रमाणात हे ढोरं येतात कुठून, म्हणजे कोणाच्या याले का वाली नाही आहे का कोणी। सर्वात महत्वाचं म्हणजे हे गाड्यांच्या मंदामंदात येतात, तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये दिसतातच, मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला नंतर। आता यांच्याबद्दल म्हणायचं काय, आता गाय तर आहे, गाय आपण मानतो सगळ्या गोष्टी, पण महत्वाचं हे मोकाट ढोरं कोणाचे, कारण की या ढोरईच्या ना मोठे अपघात होऊ शकतात। मला करायची होती हे बातमी, पण आता सांगायचं कसं म्हणायचं कसं म्हणून आता चालू केलं। या ढोरईवर नगर परिषदचं लक्ष काऊन नाही आहे, तिकडे मिल कॉलनी साईडला पाहिलं ग्रामपंचायतचं लक्ष काऊन नाही आहे, म्हणजे आपल्या इथले का आता जुन्या जमान्यात जे पाहत होतो कोंडवाडे का संपले काय, पूर्ण संपून टाकले का। मग या गाय ढोरईचं ज्या रस्त्यावर मोकाट फिरतात यायचं कसं, कारण की बरेचसे व्हिडिओ व्हायरल होतात, त्या व्हिडिओ मध्ये आपण पाहतो की एखादा जो सांड राहते, सांड तो येते कुकडून तरी दणानकन पोरगी असो बाई असो कोणाली उडून देते, म्हणजे असे मोकाट जनावर खरोखर कुठंतरी अपघात आले। जुन्या जमान्यात आपल्या म्हणजे गावाखेड्यातही मी पाहिलो, माझ्याही लहानपणी पाहिलं मी की जुन्या जमान्यात कोंडवाळे राहत होते, म्हणजे त्याले गधेघाट म्हणत होते। हे गधेघाटाची प्रथा पूर्णपणे बंद झाली काय, कारण शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कधी हे मोकाट जनावर फिरून राहिले ना, तर नगर परिषदनं यावर लक्ष द्यायला पाहिजे। कारण की मी एकटा नाही आहे की मला दिसतं, ते सगळ्याच पत्रकाराला दिसत असेल, कोणाला वाटत असेल की याच्यात काही तथ्य नाही आहे, ते करत नसतील, पण मला बरेच वेळा दिसते। कारण 3-4 दिवसाआधी काय झालं, जयस्तंभच्या तेवढ्यात गाय रोडवर कशी बसलेली होती, तिच्या पायावरून टू व्हीलर गेली, तर ते एवढ्या जोरात ते बोंबलत ते गाय उठली आणि लंगडत गेली। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे न्यूज करायलाच पाहिजे आपण, कारण की जर कधी हे जनावर जर कधी कोणाचे असतील, कोणाच्या मालकीचे असतील, तर ते बेवारस कसे काय सोडून राहिले यावरही लक्ष द्यायला पाहिजे। बेवारस जर ते सोडत असतील तर अशी कोणती हलगर्जीपणा, यासाठी नगर परिषदनं आणि आजूबाजूच्या जेवढे ग्रामपंचायत आहेत सगळेने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। आणि कोंडवाडे मला वाटते परत कोंडवाडे तुम्ही चालू करा, कारण की कोंडवाडा चालू केल्यानंतरच्या बाकीच्या गोष्टी त्याला वाटत असेल मेंटेनन्स वाढणारच आहे, कारण 2 माणसं ठेवणं आहे, त्याचं शेण काढणं आहे, चारा देणं आहे, बाकीच्याही गोष्टी आहेत, पण त्यापासून उत्पन्नही होते साहेब। कारण की मला नाही वाटत की जे अधिकारी साहेब लोक आहेत त्याला आपण अक्कल द्यायला पाहिजे, कारण शेण निघणार आहे, गवऱ्या होणार आहेत, त्याचं खत होणार आहे, बाकीच्याही गोष्टी जे काही आहे ते। आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची पेनल्टी जी राहते कोंडवाड्याची, सोडायला जेव्हा येतात सोडवासाठी, यांची जी पेनल्टी राहते ते पण आपल्या ग्रामपंचायत वालीनं आतापर्यंत कोंडवाडे बंद का केले, गधेघाट ज्याला म्हणत होतो आपण, हे बंद का केले, कुठंतरी एखाद्या गावामध्ये चालू असेल, पण सध्या तरी पुऱ्या आपल्या परतवाड्यात म्हणा, अचलपुरात म्हणा किंवा आजूबाजूच्या पुऱ्याच ग्रामपंचायत मध्ये कुठंच मला कोंडवाडे दिसत नाही। आणि परिणाम काय होते तुम्ही ते व्हिडिओ मध्ये पाहालाच म्हणतात की रस्त्याच्या मधामध्ये राहतात ना, मग एखाद्याचं जर कधी नुकसान निघालं तर त्याचा मालक येऊन मग पुढे गोष्टी वाढवणं लक्षात घ्यायला पाहिजे की अशा प्रकारचे, कारण हे कोणाची मोकाट जनावर जर एखाद्याच्या मालकीचे असले, त्याला चारा पाणी दिवसभर लागत नाही का, दिवसभर हे का रस्त्यानं सोडून देतात काय, या गोष्टीकडे च्या माध्यमातून मी नगर परिषद, आजूबाजूच्या ग्रामपंचायत
आजूबाजूला लागलेली इकडे सावडी दातुऱ्याची ग्रामपंचायत आहे, इकडे कांडलीची ग्रामपंचायत आहे, इकडे देवमाळीची ग्रामपंचायत आहे. पण हेच नाही, हे शहरच नाही तर अजूनही दुसऱ्या शहरात जर कधी असाच प्रकार होत असेल तर याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि जर कधी याच्यावर 2-3 दिवसात मी स्वतः जाऊन त्या ग्रामपंचायतला जाऊन भेटी देऊन या बातमीच्या नंतर मी भेटी देणार आहेत आणि विचारणार आहे त्यांना की तुम्ही यावर काय काय उपाय केले. यानंतरही जर कधी उपाय होत नसतील किंवा या ढोराईवर या मोकाट जनावरीवर कधी प्रतिबंध लावल्या नसेल जात तर मी पुन्हा पुन्हा हेच बातमी करीन, या गोष्टीची कंप्लेंट सुद्धा करणार.